कल्पना करा, दुपारची वेळ आहे. गावातल्या एका शांत रस्त्यावरून किंवा एखाद्या शेताच्या बांधावरून अचानक एक पांढरी शुभ्र गाडी धुराळा उडवत येते. त्या गाडीवर वरती कोणताही लाल किंवा निळा दिवा नाहीये, पण गाडीच्या समोर आणि मागे मोठ्या अक्षरात महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार असं अगदी ठळकपणे लिहिलंय. आणि नंबर प्लेटवर पण काहीतरी असतंच. अगदी बरोबर. नंबर प्लेटच्या अगदी वरती तो आपला राजचिन्हाचा म्हणजे अशोक स्तंभाचा 4 सिंहांचा लोगो अक्षरशः चमकतोय. हो. आणि हे दृश्य पाहिलं की साहजिकच लोक चक्रावतात. हो ना. गाडीतून एक सफारी घातलेला रुबाबदार माणूस खाली उतरतो. हे दृश्य पाहताच आपला सामान्य शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिक आतून पुरता हादरून जातो. नक्कीच. त्यांना वाटतं की नक्की कोण साहेब आलेत, आपली काही चूक तर नाही ना, काही नोटीस तर निघणार नाही ना, अशी एक अनामिक भीती मनात दाटून येते. आणि याच भीतीचा लोक फायदा घेतात. हो, कारण त्या शेतकऱ्याला वाटतं की गाडीवर तो लोगो आहे म्हणजे हा माणूस कुणीतरी मोठा अधिकारी असणार. बरोबर. याच भीतीपोटी आणि अज्ञानापोटी अनेकदा सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक होते. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे, जिथे आज आपण याच अत्यंत गंभीर आणि रोजच्या जीवनाशी निगडीत अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. हो, आज आपण पाहणार आहोत की वाहनांवर राष्ट्रध्वज आणि राजचिन्हाचा जो बेकायदेशीर वापर होतो त्यामागे नेमके किती कडक कायदे आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा तोत्या अधिकाऱ्यांपासून आपले शेतकरी बांधव स्वतःचा बचाव कसा करू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आजचा हा विषय ना खरोखरच खूप संवेदनशील आहे. कारण हा विषय फक्त वाहतुकीच्या नियमांपुरता मर्यादित नाही. अच्छा. तसं पाहिलं तर तो आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा, प्रशासकीय व्यवस्थेवरील विश्वासाचा आणि सामान्य माणसाच्या थेट विषय आहे. आपण पाहतो की रस्त्यावर अनेक गाड्यांवर असे लोगो सर्रास लावलेले असतात आणि आपल्याला वाटतं की कदाचित हे चालत असेल, पण तसं अजिबात नाहीये. यावरून मला ना एक गमतीशीर पण तितकाच विचार करायला लावणारा विरोधाभास जाणवतो. कोणता? आजकाल आपण बघतो की अनेक तरुण मुलं किंवा गावातले काही तथाकथित प्रतिष्ठित लोक स्वतःच्या ट्रॅक्टरवर, दुचाकीवर किंवा 50 लाखांच्या महागड्या कारवर फक्त एक रुबाब दाखवण्यासाठी हे अशोक स्तंभाचे स्टिकर्स लावतात. हो, हे खूप वाढलंय आता. म्हणजे 50 लाखांची गाडी घेतात आणि टोल नाक्यावरचे 100 रुपये वाचवण्यासाठी किंवा पोलिसांची चेकिंग टाळण्यासाठी बाजारात 50 रुपयांना मिळणारे हे बनावट स्टिकर्स लावतात. अगदी बरोबर. हे एका बाजूला हास्यास्पद वाटत असलं ना, तरी दुसऱ्या बाजूला मला हे खूप भयानक वाटतं. कारण एखाद्याने डॉक्टरांचा पांढरा कोट घातला म्हणजे तो डॉक्टर होत नाही. नक्कीच नाही. मला तर हे थेट खोट्या नोटा छापण्यासारखं वाटतं. म्हणजे जर कोणी स्वतःच्या घरी 500 रुपयांची खोटी नोट छापून ती बाजारात चालवली तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला मानला जातो. मग हे राजचिन्ह जे थेट देशाच्या अधिकाराचं प्रतीक आहे ते कुणीही खाजगी गाडीवर लावणं हे सरकारी अधिकारांची खोटी नाणी चालवण्यासारखंच नाही का? तुम्ही खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा मुद्दा मांडलात. तुमचं हे खोट्या नोटांचं उदाहरण अगदी अचूक आहे. हो ना. कारण कसं आहे, खोट्या नोटांमुळे जसा खऱ्या चलनावरील विश्वास उडतो तसाच खोट्या अधिकाऱ्यांमुळे आणि या खोट्या चिन्हांमुळे खऱ्या प्रशासनावरचा सामान्य जनतेचा विश्वास कमी होतो. आणि म्हणूनच कायद्याने यावा अत्यंत कठोरपणे हाताळले आहे. इथे आपल्याला भारतीय राजचिन्ह अनुचित वापर प्रतिबंध कायदा 2005 अतिशय बारकाईने समजून घ्यावा लागेल. बापरे, मला वाटतं अनेक पाहणाऱ्यांना हे पहिल्यांदाच समजत असेल की यासाठी चक्क एक स्वतंत्र आणि विशेष कायदा संसदेने पारित केला आहे. होय, आणि हा कायदा बनवण्यामागे एक स्पष्ट उद्देश होता. या कायद्याची तरतूद विशेषतः कलम 3 आणि कलम 4 अतिशय स्पष्ट आहे. बरं, काय सांगतो हा कायदा? या कलमानुसार कोणतीही खाजगी व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिक स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी, व्यापारासाठी किंवा स्वतःला सरकारी अधिकारी भासवण्यासाठी राजचिन्हाचा म्हणजेच सिंहचिन्हाचा वापर अजिबात करू शकत नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर याचा सोपा अर्थ असा होतो की कुणीही बाजारातून जाऊन असं स्टिकर आणायचं आणि आपल्या गाडीवर लावायचं हे कायद्याने पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अच्छा. यामागचं कारण म्हणजे हे चिन्ह भारताच्या प्रजासत्ताकाचे अधिकृत प्रतीक आहे. ते फक्त आणि फक्त कायदेशीररित्या स्थापन झालेल्या सरकारी यंत्रणेचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे हा नुसता वाहतुकीचा नियम मोडल्यासारखा 100-200 रुपये दंड भरून सुटण्याचा प्रकार नक्कीच नाहीये. अजिबात नाही. या कायद्याचं कलम 7 ही दंडात्मक तरतूद आहे आणि ती खूप कठोर आहे.
किती कठोर. जर कोणी या नियमाचं उल्लंघन केले तर त्याला थेट 2 वर्षाचा तुरुंगवास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 2 वर्षांचा तुरुंगवास. होय, हा एक अत्यंत गंभीर अपराध मानला जातो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. याचा सामान्य नागरिकांवर थेट परिणाम असा होतो की जर तुम्ही अज्ञानापुंटी केवळ गाडी छान दिसावी म्हणून हे चिन्ह लावले असेल तरी तुमच्यावर थेट फौजदारी कारवाई होऊ शकते. बापरे. म्हणजे ज्यांना वाटतं की आपण फक्त हवा करण्यासाठी गाडीवर अशोक स्तंभ लावलाय ते थेट 2 वर्षांसाठी गजाआड जाऊ शकतात. नक्कीच. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. कारण बऱ्याचदा लोकांना वाटतं की अरे काय होतंय, सगळेच लावतात मग आपणही लावू. याच मानसिकतेमुळे तर हा कायदा इतका कडक करावा लागला. आणि इथे मी एक अत्यंत महत्वाची क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. भारतीय राजचिन्ह वापराचे नियम 2007च्या अनुसूची 1 आणि 2 मध्ये एक अतिशय स्पष्ट यादी दिलेली आहे की हे चिन्ह कोण वापरू शकतो. अच्छा, म्हणजे ती यादी ठरलेली आहे. हो, केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि काही निवडक उच्चपदस्थ अधिकारी यांच्या अधिकृत आणि शासकीय वाहनांवरच हे चिन्ह असू शकतं. याचा अर्थ असा की गावातल्या ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समितीचा सभापती किंवा अगदी आमदारालाही स्वतःच्या खासगी गाडीवर हे चिन्ह लावण्याचा अधिकार नाहीये. स्पष्ट सांगायचं तर अजिबात नाही. तो अधिकार फक्त मोजक्याच प्रशासकीय आणि घटनात्मक पदांना आहे. आणि तोही फक्त त्यांच्या शासकीय वाहनांवर, जेव्हा ते कर्तव्यावर असतात. कोणत्याही लोकप्रतिनिधीला किंवा अधिकाऱ्याला स्वतःच्या वैयक्तिक खाजगी वाहनावर हे चिन्ह लावता येत नाही. हे खूपच स्पष्ट करणारं आहे. आता आपण या राजचिन्हावरून थोडं पुढे जाऊया. बरं. आपण पाहतो की काही लोक राजचिन्ह वापरत नाहीत, पण ते आपला रुबाब दाखवण्यासाठी वेगळाच मार्ग निवडतात. बऱ्याचदा गाड्यांच्या नंबर प्लेटवर लोक पोलीस, महसूल, प्रेस किंवा चक्क आपला राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा रंगवून घेतात. हो, हे सर्रास दिसतं. राजचिन्ह वापरून खोटा रुबाब दाखवणे आणि राष्ट्रध्वजाचा असा चुकीचा वापर करणे, या दोन्ही मागे कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेला घाबरवण्याचाच हेतू असतो. मग अशा नंबर प्लेट्सवर रंगवलेल्या चिन्हांचं काय? आता बघा, इथे 2 वेगवेगळ्या कायद्यांचा संदर्भ येतो. जेव्हा तुम्ही गाडीच्या नंबर प्लेटवर पोलीस किंवा महसूल असे शब्द लिहिता तेव्हा मोटार वाहन कायदा 1988 लागू होतो. ओके. या कायद्याच्या कलम 177 आणि 179 नुसार वाहनाच्या नंबर प्लेटवर अनधिकृत चिन्हे, पाट्या किंवा नावे लावल्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच RTO आणि ट्रॅफिक पोलीस थेट दंडात्मक कारवाई करू शकतात. म्हणजे नंबर प्लेटवर काहीही लिहिता येत नाही? अजिबात नाही. कारण नंबर प्लेटचा उद्देश फक्त गाडीची ओळख पटवणे हा असतो, त्यावर आपली पदवी मिरवणे नाही. आणि जिथे राष्ट्रध्वजाचा प्रश्न येतो तिथे काय कायदे आहेत? कारण नंबर प्लेटवर तिरंगा काढणं हा तर अनेकांचा आवडता छंद असतो. तिथे विषय अधिकच संवेदनशील आणि गंभीर होतो. राष्ट्रध्वजासाठी राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक कायदा 1971 आणि भारतीय ध्वजसंहिता 2002 हे 2 अत्यंत कडक कायदे आहेत. अच्छा. या कायद्यांची तरतूद अशी आहे की राष्ट्रध्वज वाहनावर गुंडाळून ठेवणे, तो चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित करणे किंवा अधिकाराविना तो वाहनावर फडकवणे हा राष्ट्रध्वजाचा थेट अवमान मानला जातो. म्हणजे तो आपला हक्क नाहीये? नाही. याचा सोपा अर्थ असा की राष्ट्रध्वज गाडीवर लावून फिरणे हा आपला हक्क नाही. यामुळे सामान्य नागरिकांवर थेट कारवाई होऊ शकते आणि राष्ट्रध्वजाच्या अपमानासाठी चक्क 3 वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. अरे बापरे. हो. देशाचा अभिमान बाळगणे ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे, पण तो अभिमान प्रदर्शित करताना देशाच्या कायद्याचे अज्ञान असणे हे अजिबात समर्थनीय नाही. इथे दुसरी क्विक फॅक्ट अशी की राष्ट्रध्वज वाहनावर फडकवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांसारख्या मोजक्याच व्यक्तींना आहे. पण एक मिनिट, इथे मला तुम्हाला थांबवावंसं वाटतंय. हो, बोला ना. कारण मी कुठेतरी वाचलंय किंवा अनेक बातम्यांमध्ये ऐकलंय की राष्ट्रध्वज फडकवणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. बरोबर. संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयानेच एका मोठ्या खटल्यात तसा निर्णय दिला होता ना. बरोबर. मग जर तो मूलभूत अधिकार आहे तर गाडीवर लावला तर काय बिघडलं? त्यात अपमान कसा काय होऊ शकतो? अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न विचारलात. तुम्ही ज्या खटल्याचा संदर्भ देताय तो आहे युनियन ऑफ इंडिया विरुद्ध नवीन जिंदाल. हा 2004 सालचा अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक निकाल. हो, एक्झॅक्टली. नवीन जिंदाल खटला.
याच खटल्यामुळे तर सामान्य लोकांना घरावर झेंडा लावता येऊ लागला ना. अगदी बरोबर. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने नक्कीच हे स्पष्ट केलंय की संविधानाचा कलम 19(1) अंतर्गत जे आपल्याला भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देते, त्यानुसार स्वतःच्या घरावर किंवा कार्यालयावर सन्मानाने राष्ट्रध्वज फडकवणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. पण न्यायालयाने हेही अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलंय की हा अधिकार अनिर्बंध नाहीये. तो वाजवी निर्बंधांसह, म्हणजे कायद्याच्या भाषेत रिझनेबल रिस्ट्रिक्शन सोबत येतो. पण मग घर आणि गाडी यात नेमका काय फरक आहे? दोन्ही खाजगी मालमत्ताच आहेत ना? इथेच सगळ्यात मोठा फरक आहे आणि तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवता तेव्हा ती एक स्थिर जागा असते. ते तुमच्या वैयक्तिक अभिमानाचं स्थिर प्रदर्शन असतं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एका फिरत्या वाहनावर राष्ट्रध्वज लावता तेव्हा तो प्रशासकीय शिष्टाचाराचा, म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोटोकॉलचा भाग बनतो. अच्छा, म्हणजे तो फिरता असतो म्हणून. हो. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संकेतांनुसार वाहनावर फडकणारा ध्वज हे दर्शवतो की त्या वाहनातून राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अतिमहत्वाची व्यक्ती अधिकृत दौऱ्यावर आहे. जर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक खासगी गाडीवर ध्वज लागला तर खऱ्या अर्थाने देशाचे प्रतिनिधित्व कोण करत आहे हेच ओळखता येणार नाही. अरे वाह! सोप्या भाषेत सांगायचे तर प्रशासकीय व्यवस्थेतील सुसूत्रता आणि राजशिष्टाचार टिकवून ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घर आणि वाहन यात हा स्पष्ट फरक केला आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे मूलभूत अधिकार या शब्दाचा सोयीस्कर अर्थ काढून काहीही करता येत नाही तर? अगदी बरोबर. यामागचं जे लॉजिक किंवा यंत्रणा तुम्ही समजावून सांगितली ती खूपच महत्वाची आहे. कारण आपण फक्त काय नियम आहे हे वाचतो, पण का हा नियम बनवला हे समजून घेत नाही. नक्कीच. हे स्पष्टीकरण खूपच महत्त्वाचं होतं. आणि व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना मला इथे एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे. जर तुम्हाला कायद्याची अशीच अचूक, सखोल आणि खरी माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे कायद्याबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करणे यासाठीही महत्त्वाचे आहे, कारण बऱ्याचदा माहितीच्या अभावामुळे लोक मोठ्या संकटात अडकतात. मध्यंतरी मुंबई आणि मद्रास उच्च न्यायालयाने तर अतिशय स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या खासगी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस किंवा अशोक स्तंभ लावलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करा. बापरे, थेट उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. होय, कारण या पाट्या लावून लोक फक्त वाहतुकीचे नियम मोडत नाहीत तर ते पोलिसांची चेकिंग टाळतात, गुन्हेगारी कृत्य करून पळून जाण्याची शक्यता असते. आणि सर्वात भयंकर म्हणजे सामान्य जनतेवर प्रशासकीय असल्याचा खोटा दबाव आणतात. हा थेट फसवणुकीचा प्रयत्न आहे. आणि फसवणूक म्हटलं की मला मगाशी आपण जो सुरुवातीला पांढऱ्या गाडीचा प्रसंग सांगितला तो परत आठवतो. बरोबर. समजा एखाद्या सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात किंवा त्याच्या सातबाराच्या जागेवर अशी एक गाडी आली, त्यावर राजचिन्ह आहे, महाराष्ट्र शासन लिहिलंय, आणि तो माणूस स्वतःला महसूल विभागाचा मोठा साहेब सांगून म्हणत असेल की तुमच्या सातबारामध्ये मोठी चूक आहे, नोटीस काढावी लागेल, पण थोडे पैसे दिले तर मी प्रकरण इथेच मिटवतो. जर तो अशी पैशांची मागणी करत असेल तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्याने नेमकं काय करावं? म्हणजे बघा, अशा परिस्थितीत घाबरून जाणं किंवा दबाव येणं ही अत्यंत नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहे. हो, साहजिकच आहे. पण आपण काही टप्पे लक्षात ठेवले पाहिजेत. मी एक सोपी प्रक्रिया सांगतो ज्यामुळे कुणीही स्वतःचा बचाव करू शकेल. सर्वात आधी आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे पडताळणी. पडताळणी कशी करायची? जर अशी गाडी आली तर त्या शेतकऱ्याने अत्यंत नम्रपणे त्या अधिकाऱ्याचे अधिकृत ओळखपत्र म्हणजे ID कार्ड मागावे. कारण महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार कधी विना नोटीस किंवा अधिकृत ओळखपत्राशिवाय कारवाईला येत नाहीत. पण थांबा, मला इथे थोडे थांबावे लागेल. बोला. ओळखपत्र मागणं हे कागदावर किंवा कायद्याच्या पुस्तकात खूप सोपं वाटतं, पण वास्तविक परिस्थिती वेगळी असते ना? हो, तेही आहे. दावाकडे आधीच लोक साहेब म्हटलं की घाबरतात. जर एखादा माणूस सफारी घालून राजचिन्ह असलेली गाडी घेऊन आलाय आणि तो जोरात ओरडून बोलत असेल तर एखाद्या गरीब अशिक्षित शेतकऱ्याची हिंमत होईल का त्याला ID कार्ड मागण्याची? बरोबर आहे. तो माणूस तर आणखी भडकेल. अशा वेळी त्या शेतकऱ्यासाठी सुरक्षित आणि व्यावहारिक असा पहिला टप्पा काय असावा? तुम्ही मांडलेली वास्तवातील परिस्थिती 100% खरी आहे आणि अशा वेळी सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते.
जर थेट ओळखपत्र मागण्याची परिस्थिती नसेल तर त्या शेतकऱ्याने अजिबात वाद घालू नये. त्याऐवजी एक अत्यंत व्यावहारिक पर्याय म्हणजे शांतपणे त्या व्यक्तीला सांगणे की साहेब, मला यातील जास्त काही समजत नाही, मी गावातील पोलीस पाटील किंवा ग्रामसेवकाला बोलावून घेतो, आपण त्यांच्यासमोर बोलू. अरे वा, ही आयडिया भारी आहे. हो, कोणताही खोटा अधिकारी गावातल्या अधिकृत व्यक्तींना सामोरे जाण्यास घाबरतो आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, किंवा शक्य असल्यास लांबूनच त्या गाडीचा आणि विशेषतः त्या गाडीच्या नंबर प्लेटचा एक फोटो किंवा व्हिडिओ काढून घ्यावा. हा पर्याय खूपच प्रॅक्टिकल वाटतोय. म्हणजे वादही नको आणि पुरावाही मिळेल. अगदी बरोबर. मग या फोटो किंवा व्हिडिओचं पुढे काय करायचं? प्रशासन नक्की कशी कारवाई करतं? इथून पुढचे कायदेशीर टप्पे सुरू होतात. दुसरा टप्पा म्हणजे तक्रार. तो फोटो किंवा व्हिडिओ घेऊन ताबडतोब जवळचं पोलीस स्टेशन, RTO ऑफिस किंवा तहसील कार्यालयात एक छापील किंवा हस्तलिखित अर्ज द्यावा. त्यात काय लिहायचं? त्यात गाडीचा नंबर आणि त्या राजचिन्हाचा स्पष्ट उल्लेख असावा. यानंतर प्रशासनाचा तिसरा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे पंचनामा आणि जप्ती. तक्रार मिळताच RTO अधिकारी किंवा पोलीस वाहन प्रणालीवर चेक करतात. वाहन प्रणाली म्हणजे पाहणाऱ्यांच्या माहितीसाठी थोडं स्पष्ट करूया. वाहन प्रणाली म्हणजे तो केंद्र सरकारचा डेटाबेस ना, जिथे कोणीही गाडीचा नंबर टाकून गाडीचा खरा मालक कोण आहे हे पाहू शकतं. अगदी बरोबर. वाहन सिस्टीमवर चेक केल्यावर लगेच समजतं की ही गाडी खऱ्या शासनाची आहे की कुण्या खाजगी व्यक्तीची. अच्छा. ती गाडी खाजगी व्यक्तीच्या नावे निघाल्यास पोलीस लगेच घटनास्थळी किंवा त्या व्यक्तीच्या पत्त्यावर जाऊन पंचनामा करतात आणि तो बेकायदेशीर लोगो जप्त करतात. आणि त्या तोतया अधिकाऱ्याचं पुढे काय होतं? तोच तर आपला चौथा टप्पा आहे, गुन्हा दाखल करणे, म्हणजेच आपण ज्याला FIR म्हणतो. ओके. त्या व्यक्तीने राजचिन्हाचा वापर करून खोटा अधिकारी बनून पैशांची मागणी केली, फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय न्यायसंहिता म्हणजेच नवीन कायद्यानुसार फसवणुकीच्या कलमांसह आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे राजचिन्ह कायदा 2005च्या कलम 3 आणि 7 नुसार दखलपात्र गुन्हा दाखल होतो. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ पोलीस त्याला कोणत्याही वॉरंटशिवाय थेट अटक करू शकतात. थेट अटक म्हणजे हे प्रकरण खूपच वेगाने आणि कडकपणे हाताळले जाते तर? होय. आणि शेवटचा 5वा टप्पा म्हणजे न्यायालयीन कारवाई. पोलीस आपला तपास पूर्ण करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजे ज्याला आपण JMFC म्हणतो, त्या कनिष्ठ न्यायालयात चार्जशीट दाखल करतात. तिथे मग त्या भामट्याला स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून जामीन घ्यावा लागतो, वकिलांची फी भरावी लागते आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षांची जेल आणि दंड अशी कठोर शिक्षा होते. हे तर अगदी परिपूर्ण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शकच ठरलं. नक्कीच. म्हणजे आता पाहणाऱ्या प्रत्येकाला, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच समजलं असेल की अशा खोट्या अधिकाऱ्यांचा सामना कसा करायचा. आणि जाता जाता अजून एक क्विक फॅक्ट आवर्जून सांगावीशी वाटते. कोणती? जे रेडियमचे दुकानातले लोक किंवा जे व्यावसायिक असे सरकारी लोगो, नंबर प्लेट्स किंवा राजचिन्ह बेकायदेशीररित्या बनवून देतात किंवा विकतात, ते सुद्धा या कायद्यानुसार गुन्हेगार ठरतात. त्यांच्यावरही तेवढीच कठोर कारवाई होऊ शकते. अरेच्छा, म्हणजे केवळ गाडी मालकच नाही तर ते बनवणारे दुकानदार सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडतात. त्यांनी सुद्धा असे लोगो बनवून देणं टाळलं पाहिजे. नक्कीच. थोडक्यात सांगायचे तर कायद्याचे ज्ञान हेच तुमचे खरे संरक्षण आहे. राजचिन्ह आणि राष्ट्रध्वज हे केवळ कागदावरचे किंवा कापडाचे तुकडे नाहीत. बरोबर. ते आपल्या देशाच्या अखंडतेचे, संघर्षाचे आणि अधिकृत शासकीय अधिकाराचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा वापर हा फक्त आणि फक्त कायदेशीर चौकटीत आणि शासनाने नेमून दिलेल्या शिष्टाचारानुसारच व्हायला हवा. खरंच आजची ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डोळे उघडणारी होती. अनेक गैरसमज आज दूर झाले असतील. हो, आणि म्हणूनच माझे सर्व पाहणाऱ्यांना, सामान्य नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना आवाहन आहे की केवळ खोटा रुबाब दाखवण्यासाठी कायद्याचा भंग टाळा. अगदी बरोबर. बाजारात मिळणारे स्टिकर्स लावून नाहक स्वतःचे आयुष्य आणि करिअर गुन्ह्यात अडकावू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनो, गावात जर राजचिन्ह असलेली गाडी आली तर अशा खोट्या अधिकाऱ्यांना घाबरू नका. कायद्याने तुम्हाला संरक्षण दिले आहे, फक्त त्याचा योग्य वापर करायला शिका. अगदी बरोबर बोललात. आज आपण खूप गंभीर, कायदेशीर आणि रोजच्या जीवनात थेट उपयोगी पडणाऱ्या विषयावर सविस्तर चर्चा केली. तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला मला विचारायचंय की महसूल विभागाच्या, सातबाराच्या
किंवा कायद्याच्या अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला अशीच सविस्तर माहिती हवी आहे? हो, नक्की सांगा. तुमच्या मनात कोणते प्रश्न आहेत त्या आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही पुढच्या चर्चांमध्ये त्यावर नक्कीच सविस्तर बोलू. आणि अशाच प्रकारचे नियमित कायदेशीर अपडेट्स, नवनवीन सरकारी निर्णय आणि अचूक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना आणि तुमच्या गावातील सर्व व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण ज्ञान वाढल्यानेच वाढतं आणि समाजात जागरूकता निर्माण होते. नक्कीच. शेवटी जाता जाता सर्वांना एकच सांगेन, देशाबद्दलचा अभिमान मनात असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तो अभिमान प्रदर्शित करताना देशाच्या कायद्याचा आणि नियमांचा अवमान होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून घेतली पाहिजे. एकदम अचूक विचार. लवकरच भेटू पुढील भागात अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.